हेलो गाइज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप यू ऑल डुईंग गुड. सो आज आम्ही खाली गार्डनमध्ये आलेलो आहोत. सो मी दोन्ही पण बेबीजला घेऊन खूप दिवसानंतर खूप महिन्यानंतर विचार केला की मी खाली येते आणि आजी आलेली आहे गावावरून. सो तिला पण थोडंसं फ्रेश हवा आणि मला पण थोडंसं फ्रेश हवा भेटेल म्हणून मी दोन्ही पण पोरांना घेऊन खाली आली. आता ही मुलगी बघा, चिक्कू बघा कशी खेळते सगळ्यांसोबत आणि इथे बाबू झोपलेला आहे माझ्या मांडीवरती. त्याला घेऊन मी बसले आणि माझ्या बाजूला होती आजी आणि ती पण बघत होती. सगळं म्हणजे एक्सपिरियन्स करत होती. ती तर इथे फर्स्ट टाइमच आलेली आहे. तसं माझ्या मम्मीच्या घरी ती खूप वेळा आलेली आहे, बट इथे ती फर्स्ट टाइम आली आहे आणि सगळं एन्जॉय करते व्ह्यू वगैरे. आता बघा ही चिक्कू कशी खेळते आणि चिक्कूला बघून आहे ना मला एक डोक्यात विचार आला की मी आहे ना आजीला सांगते की तुम्ही पण एकदा ना ट्राय करून मी तिला सांगते की तुम्ही आहे ना जे इथे वर्कआउटचे इक्विपमेंट्स होते ना, जसे की हे सगळे होते, तर ते आहे ना तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि तुम्ही एक्सरसाइज करा. सो माझी आजी जी आहे ती खूप फिट आहे आणि मला असं वाटतं की मी तिला एकदा ट्राय करून बघायला सांगते. थोडंसं म्हणजे मजा घ्यायला मी जस्ट बोलले, बट आजीने ते इतक्या मनावरती घेतलं असं तुम्हाला पुढे बघायला भेटेलच की ती कशी सगळे एक्सरसाइज वर्कआउट वगैरे करते. आता हे बघा चिक्कू मस्तपैकी खेळण्यामध्ये बिझी झाली आहे इथे. तिला एकदा जर का ती बाहेर आली ती खूप पूर्ण अशी सुटते खेळत की मी कुठे जाऊ आणि कुठे नाही, काय करू काय नाही, बिकॉज मला एवढं टाइम नसतं की मी तिला खाली घेऊन येऊ. आता बाबू आहे म्हणून मी दोन दोन पोरांना असं सांभाळू असं एवढं हे नसतं, कारण की ती हात सोडून सोडून माझा पळत असते. मग बघा बाबू इथे कसा एन्जॉय करतोय, म्हणतोय कुठे आलोय मी, कुठे कुठे घेऊन जातात हे लोक मला. तर बघा इथे आजी बघते, सगळ्यांना हाय करते. मी सांगितलं की सगळ्यांना हाय करा, बट तिला काही समजलं नाही बिकॉज तिला असं फर्स्ट टाइम असं व्हिडिओमध्ये वगैरे येण्याची सवय नाही आहे. सो तिला असं ती जस्ट इमॅजिन करत होती काय चालू आहे ते, काय व्हिडिओ बनवते. सो तिला असं थोडंसं समजण्यामध्ये वेळ लागला. सो आता बघा तिला समजलं की मी व्हिडिओ बनवते तिचा. ती इथे फुलं वगैरे बघत होती, वेगवेगळे फुलांची झाडं होते, सो ते बघत होती. मी तिला म्हणले की थोडंसं एक्सरसाइजचे ना इक्विपमेंट्स वापरून बघूया आपण. आजी इथे ना काय काय एक्सरसाइजचे इक्विपमेंट ते तुम्ही ना एकदा ट्राय करून बघा. सो तिने हे घेतलं मनावर आणि मग ट्राय केलं. आता चला पुढे बघूया की ती कशी ट्राय करते सगळ्या. बेसिकली बघा आता जेव्हा गावाकडचे लोक मुंबईला येतात तेव्हा त्यांना इतकं म्हणजे काही नवीन नाही वाटत, कारण की बघा ग्रीनरी त्यांना रोजच भेटत असते तिकडे गावाला, आणि की झाडं फुलं हे सगळे तर खूप असतं गावाला. सो तिला काय असं नवीन नाही. आता गार्डनमध्ये म्हणजे एवढा आपण नेचर करून असं गार्डनला फिरवतो, तसं त्यांच्यासाठी काय नवीन नसतं. सो इथे बघा ती कशी एक्सरसाइज करते. मी स्वतः खूप शॉक झाले, खूप हैराण झाले की यार हे काय आहे. म्हणजे मला वाटलं नव्हतं की ती चढेल. की तिचा कॉन्फिडन्स बघून मला खूप हॅपीनेस झाली की यार ती इतकी कॉन्फिडेंट कशी काय. असं चला पुढे बघूया कुठले कुठले एक्सरसाइजेस तिने ट्राय केले. सो मला खूप हॅपीनेस झाली हे सगळं बघून. तिने इतक्या कॉन्फिडन्सनी सगळे इक्विपमेंट्स वापरले, सगळं ट्राय केलं. मी जे जे तिला बोलले की ते सगळं तिने केलं, बट तिला एखाद्या पिक्चरमध्ये जर घेतलं तर किती म्हणजे ती काय काय म्हणजे
ट्राय करेल इतकी कॉन्फिडेंट व्यक्ती मी फर्स्ट टाइमच बघितली आहे, जी इतकी एजेड बट इतकी कॉन्फिडन्स आणि तिने सगळं केलं. आता बसली आहे मस्त की आता आम्ही विचार करतो की घरी जाते आणि चाय बनवते मस्त की आणि चाय पितो आम्ही. तेव्हा चिक्कू तर खेळण्यामध्ये खूप बिझी आहे. मी ते बाबूला घेऊन बसले. सो मला ना माझी एक फ्रेंड भेटली तिकडेच आणि मग फ्रेंडसोबत थोडेसे गप्पा करत बसले. मग त्यात थोडासा टाइम गेला. त्याचा व्हिडिओ काय मला काढता नाही आला. सो मी चिक्कूला घेऊन इथे वरती आलेले आहे. सो चला मग पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. छोटासा व्हिडिओ होता, छोटासा अपडेट व्हिडिओ. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.